आहेत. चला मॅच होती सुरुवात. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पवित्रा, बॅट्समन ऑन अ स्ट्राइक, बॅटर वासिक आपल्याला पाहायला मिळतील. चला गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं 12th मॅन आमच्याकडे पाठवा प्लीज. टीम मालेगाव भिवंडी, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं असणार आहे. एंड स्विंगिंग बॉलिंग, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रेट ओव्हर द फील्ड अहेड, डीप कव्हर्स क्लिअर करेल आणि येईल पहिला वार. वासिक पेटन ब्रँडेड षटकार. क्वालिटी अशी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होईल तसं आमचे दुघड्यावरनं आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आमचे सर्वच सन्माननीय अतिथी त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. जसं पहिलं षटक संपेल तसं आम्ही पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. आणि याच दरम्यान रायगड ग्रुप महाराष्ट्र राज्याचे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पराग भाऊ वितांबे नवी मुंबईचे खरं तर ते ट्रेझरर आहेत. आज खजिनदार म्हणून या कार्यपदावर कार्यरत असताना त्यांची विशेष मोठी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. इस्पेशली दारावे आणि त्याचबरोबर सूरजजी म्हात्रे यांच्यावर असलेले हे विशेष प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट आणि क्रिकेट सोबत मात्र आज ते आमच्या समवेत जुळले गेलेत. आपण पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सर्वच पाहुण्यांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पराग भाऊ वितांबे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज महिला माता भगिनी सुद्धा त्यांच्या समवेत मात्र जुळले गेलेत. मराठी माणसांचे अनेक प्रश्न त्यांना वाचा फोडण्यासाठी मात्र नक्कीच समाजामध्ये कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारा खरं तर हा एक चांगला ग्रुप मित्रमंडळी आज परिवार क्रिकेट सोबत आमच्या समवेत जुळला गेलाय. त्यांचं करतोय आपण धारावी नगरीमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. वॉर्म हार्टेड वेलकम. जाऊया आपण मॅच कडे. निखिल पहिलाच बॉल उचललाय, बॉल हवेमध्ये, दॅट शुड बी अनदर हिट. वाव काय टायमिंग होतं पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. सुपर बॅटिंग, वॉट अ नॉट. लॉंग हँडलचा वापर करत असताना फटका सजवलाय. यावेळेला जागेवरनं पीक केलं. पहा पुन्हा एकदा पाहायला मिळेल चांगला स्टँडर्ड खेळ पाहायला मिळतोय तो महेशचा. आणि महेशच्या बॅटमधनं आलेला हा वासिकच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. 6 चेंडूंचा खेळ आणि अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 for none. चला आपण विशेष सन्मान करतो या व्यासपीठावर. तत्पूर्वी भिवंडी संघ तुमचा 12th मॅन आमच्याकडे या. नावे अपडेट करायची आहेत आपल्याला. सन्माननीय विनयजी म्हात्रे दिघोडे, सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे यांचं विशेष आपण आभार आणि कौतुक करणार आहोत. आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान करतोय. प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि आज अनेक क्रिकेटच्या संस्मरणीय आठवणी आणि 2 नातवंडांमध्ये खरं तर मी म्हणेन अगदी आपण असं म्हणूया की चांगलं रिलेशन मेंटेन करण्यासाठी, ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आज विशेष करून दिघोडे टू दारावे असा प्रवास जनार्दनजी म्हात्रे यांचा राहिलाय. आज त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. विनयजी म्हात्रे यांचा सन्मान आपण करूया. रंजनजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. रंजनजी म्हात्रे यांचा सन्मान आपण करतोय. युवा आहेत आज ते आमच्या समवेत जुळले गेले. त्यांचा आपण विशेष सन्मान आमचे सन्माननीय स्पर्धेचे प्रणेते सूरजजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करतोय. त्यानंतर माणिकजी पाटील उपस्थित आहेत. माणिक पाटील यांचा विशेष सन्मान आम्ही करू. क्रिक लाईव्ह चे कॅमेरामॅन आमची संपूर्ण क्षणचित्रे कॅप्चर करत असताना स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिघोडे म्हटलं की मग क्रिकेटचे रणधुरंधर अनेक खेळाडू आज त्याच गावाला बिलोंग करत असताना आपले हे सर्वच गेस्ट पाहुणे आज आमच्या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी आले. त्यांचा आपण विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. सर्वांना खरं तर नतमस्तक होऊन हात जोडून हा नमस्कार करत असताना ही भारतीय परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आज आपण जपतोय. स्टँड अँड डिलिव्हर, magnificently driven. This is full, powerful,
rightful hit by the batter, left-handed Mr. Mahesh on a fire. खेळातली आक्रमकता, ज्या पद्धतीनं हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, चेंडूवरची नजर, बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर अटॅक केलाय, आक्रमण केलंय. गोलंदाज अक्षयवर पुढे गेले, पुढे येऊन सरसावून मारायचा होता बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत, गोलंदाज मगाशी विशाल पाहायला मिळाले आणि आता ऍज अ फिल्डिंग युनिट म्हणून ॲट आउटसाइड 30 सर्कल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचे अलीकडे आपण पाहिलाय विशालनं पकडलेला हा झेल, आणि झेल नव्हे तर एक मोठा फलंदाज महेशची खेळी इथे संपुष्टात येते. पहिला फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं जरूर आपण पाहताय टीम श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमला मिळालाय पहिला धक्का. पुण्यावरनं सुद्धा अनेक प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि पुणे येथून मात्र श्रीतेज 11 चरोली पुणे ही टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते इन ॲक्शन मध्ये. अनेक प्रतिभावंत खेळाडू, अनेक नामवंत खेळाडू, अनेक चतुरस्त्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आज नवीन फलंदाज रोहित खरत, डिफरंट स्किल, डिफरंट टेक्निक, डिफरंट टॅक्टिक साठी ओळखला जाणारा रोहित फ्रॉम पुणे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा हुलकावणी दिली, गोलंदाजानं चेंडूला फिरवलाय, चेंडूलाच नव्हे तर फलंदाजाला सुद्धा फिरवलाय, सरप्राईज केलं. पंचांकडे त्याने पाहिलं, पंचांकडे अपील केली, पंच मात्र नक्कीच एकमेकांसमवेत चर्चा करतील. एक ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही या खेळाची ओळख आहे आणि पारदर्शकतेने एक आपण डिसिजन सुद्धा देणार आहोत. चला एक डिसिजन मात्र जो दिला जाईल तत्पूर्वी आपण एक सन्मान कव्हर करूया, कारण पुढच्या प्रवासासाठी मात्र नक्कीच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य श्री पराग भाऊ वितांबे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज ऑन बिहाफ ऑफ टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य नवी मुंबई पराग भाऊंचा सन्मान आपण करतो. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य भाग्य विधाते सूरजजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करतो हा विशेष सन्मान. या फ्रेम मध्ये संपूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं संपूर्ण कार्य आणि त्या कार्याचा आढावा आपण नेहमीच घेतलाय. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पराग भाऊ वितांबे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. पराग भाऊंचा आपण आभार व्यक्त करूया, तुम्ही आलात, स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा आपण वाढवली. सूरज दादा त्यांच्यावर असलेलं विशेष प्रेम आपण दर्शवून दिलं. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार आणि कौतुक. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलं हलक्या हाताने अलॉंग द ग्राउंड, बॉल गेलाय गवताला खरतर स्पर्श करून डीप मध्ये एकच मिळणार. रोहित गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल, एक मिळणार. वासिक जर का आपण फिटनेस पाहिला, वासिकचं परमिटेशन कॉम्बिनेशन जर का आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅथ्यू हेडन, किरण पोलार्ड, खरतर अनेक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. भारतीय संघाचा दुबे, त्याची आपल्याला आठवण येईल. इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. अखेरीस 2 षटकांच्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम श्रीतेज 11 चरोली पुणे 20 या आकड्यावर एक गडी बाद. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळाले ते महेशचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकार आणि जवळजवळ 5 चेंडू डॉट. थोडा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळालाय तो वासिक शेख. वासिककडे आहे गुणवत्ता, वासिकचे डिफरंट स्किल, त्याची टेक्निक पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? चांगलं रेप्युटेशन, चांगलं रिकग्निशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये अनेक खरतर टेक्निकली खरतर मी म्हणेन माहीर रन बहादूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील.
अनेकांचे स्टाईल आयकॉन, अनेकांचे रोल मॉडेल्स आज आपल्याला पाहायला मिळतील, कारण आज ऑल इंडिया ओपन खुल्या गटामधील खरं तर अनेक प्रतिभावंत खेळाडू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 8 संघांचा समावेश. पहिल्या सत्रामध्ये काही संघांना अपयश आलं. पुढे गेलेला संघ आपण पाहिला VK प्रतिष्ठान ANM रायगड थेट फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. आणि इथे मात्र षटक क्रमांक 3 मध्ये स्पेअर 2 मध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला आहे. तो पुन्हा एकदा विशाल. एक नॅचरल स्विंग ज्याच्याकडे आहे, चेंडू उलंबण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि सध्या परिस्थिती म्हणते की पारडं थोडंसं जड आहे. सुरुवात चांगली करून दिली आहे. पुणे टीम थोडंसं अडखळत सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथून पुढे अजूनही भरपूर संधी आहे. 6 षटकांचा सामना म्हणजेच 6 षटकांचे सामने म्हणजेच काय तर अजूनही या खेळामध्ये जवळजवळ 24 चेंडूंचा 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 चेंडूमध्ये कधी मात्र तुम्हाला आक्रमण करता येईल, परंतु ते आक्रमण वेळेवर येणं गरजेचं असणार आहे. दॅट इज अ व्हाईट बॉल कॉल. येस, रणसंख्या पुढे गेली 21 वर 21. ओ अखोड पद्धतीचा चेंडू त्याच्यावर चढवलाय. हल्ला हल्ला आक्रमण बेधडक षटकार लगावलाय. रोहितच्या बॅटमधनं आलाय. हा त्याचा पहिला पेटेंट आणि फेवरेट स्ट्रोक. फुल आणि पॉवरफुल हिट केलाय. पहिला वार षटकार. क्या होगा जनाबे आली हा प्रश्न केलाय फलंदाजानं. त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल विशालला. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल लाईन आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहिलं पंचांकडे, खरं तर मी म्हणेन फलंदाजाने पाहिलं, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. गुरुनाथ पाटील, शशी साटम सर, उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेचे 3 मुख्य पंच. यावेळेला डॉट बॉल आलाय. व्हाईट यॉर्क स्टॉक बॉल हाताळलाय. गती कमी केली, पेस ऑफ केले. व्हेरिएशन इज द की फॅक्टर इन द गेम ऑफ क्रिकेट. फॉर्मॅट कोणताही असू द्या, व्हेरिएशन हे नेहमीच की राहिलंय. वैविध्यतापूर्ण ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि व्हॉट अ स्ट्राईक दिस इज. कमबॅक केलंय, कमालीची कमबॅक, कमालीची ही गोलंदाजी. विशाल दुसरं षटक हातात हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. राईट ओव्हर द विकेट. याही वेळेला अनप्लेबल डिलिव्हरी. वाव, क्वेश्चन मार्क. आणि प्रश्न विचारल्यानंतर मात्र पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पॅचच्या मधून बॉल रिलीज झालाय. स्विंग अँड मिस. बॉल हाताळलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूची डिलिव्हरी, पिचिंग आणि ज्या पद्धतीनं हा प्रश्न विचारला होता, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. 4 मुंड्या चित केलं. व्हाईट यॉर्क हाताळत असताना आपल्या खेळातील आपल्या बोटांवरची जादू सादर करतोय विशाल. यावेळेला प्रत्युत्तर दिले, केला वार पलटवार. आणि इथे मात्र नक्कीच चांगला ऍक्शन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. रोहितच्या बॅटमधून दुसरा षटकार आणि षटकारानं पोहोचवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला एकंदरीतच 34 या आकड्यावर. बघा तिकडे कोणी आयवा कॅच पकडलाय का? आयवा कॅचसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. संदेश श्रीकोंडे, राहुल बोर्डे, सुनील कांबळे हे 3 मित्र आज एकत्र आलेत आणि रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद देण्यासाठी मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही ऑफर असणार आहे. रणसंख्या 34. नेक्स्ट बॉल. याही वेळेला ड्राईव्ह केला बॉल. मनगटे यांना बॉलला टर्न दिला. बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत. बॉलला पकडतील, उचलून फेकून देतील. तोवर 2 धावा अंकित होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी स्वर्णमृगाच्या चपलाईनं आखोमध्ये इशारा केला. चांगलं कम्युनिकेशन. क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. आपण नेहमीच म्हटलंय जिथे कम्युनिकेशन चांगलं आहे, जिथे संवाद चांगला आहे, जिथे मात्र एकमेकांचा मी म्हणेन कॉम्प्लिमेंट करणारा हा क्रिकेटचा खेळ करत असताना इथे संवादाला फार महत्व आहे. 2 मिळतील. 2 रन संख्या पुढे जाईल. 3 षटकांच्या अखेरीस 12 रन्स पर ओव्हर. 36 धावा. 36 धावा धावफलकावर. 1 गडी बाद झाला. आता सुस्थितीमध्ये चांगल्या सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करत असताना ही ओळख आहे प्रोफेशनल खेळाडूंची, व्यावसायिक खेळाडूंची. चला आणि आता एक विशेष सन्मान आम्ही करू. तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये विशेष उपस्थिती आमचे सन्माननीय अतिथी
पराग भाऊ उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण सूरजजी म्हात्रे स्पर्धेचे मुख्य आयोजक, स्पर्धेचे आधारस्तंभ, आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट, त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. मैदानाच्या आतमध्ये हा व्हाईट बॉल कॅमेरामॅनला आम्ही थोडासा त्रास देतोय. 1+1 पुन्हा एकदा आपण, मला असं वाटतंय की या धावा मिळतील 38 धावा एकंदरीतच. व्हाईट+1 या आय सेट व्हाईट+1 2 धावा 38 धावा. प्रत्येक धावेचं महत्व, प्रत्येक चेंडूचं महत्व. यावेळेला पुन्हा एकदा मात्र शॉट गुड लेन स्पॉटवरनं बॉलला टर्न दिलाय. पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील सूरजजी म्हात्रे यांचा सन्मान. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. युवा नेते या स्पर्धेचे मुख्य आयोजक, डाऊन टू अर्थ असं शांत, संयमी, विनम्र असं व्यक्तिमत्व सूरजजी म्हात्रे साहेबांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. थोडंसं मॅच पासून आपण थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतोय, हरकत नाही. पाहुण्यांना पुढच्या प्रवासासाठी जात असताना आम्ही टायगर ग्रुपचे सर्व शिल्लेदार यांच्या समवेत आमच्या माता भगिनी सुद्धा आहेत. आम्ही पुन्हा एकदा पराग भाऊ वितांबे यांना पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. खरं तर आपलं चांगलं कार्य आपल्या समाजामध्ये असंच टिकून राहील. इथे मात्र काय घडतंय पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग, हे प्लेसमेंट, आणि व्हाट अ पॉवरफुल स्ट्राइक दिस इज. स्टँड अँड फ्लॅट 6. पण व्यासपीठावर पाहताय आमचे पंडित यांच्याकडनं आपण सन्मान करतोय. बघा हे छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या खरं तर शिव मंदिराचे हे पुजारी आहेत, अगदी पंडित आहेत. आज त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आपल्याला थोडंसं डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळेल. अगदी पुन्हा एकदा पाहूया कॅमेरामॅनने हे क्षणचित्र टिपले का. 6 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ती 50 अप ऑन दी स्कोर बोर्ड. 50 धावा आणि 70 चे प्रॉपरायटर आमचे तारिक भाई यांचं शुभ आगमन झालं. आम्ही तारिक भाई सय्यद यांना विनंती करू की या आपण अभिमानानं, स्वाभिमानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावं. SN ग्रुप दारावे आणि सूरजजी म्हात्रे अनंत स्मृती चषक या स्पर्धेच्या निमित्तानं तारिक भाई सय्यद आपला असणारे सहर्ष स्वागत. या आपण या व्यासपीठावर विराजमान व्हावं. मॅच मध्ये षटकारांची बरसात होत असताना पाहायला मिळते. इथे बॉल चांगला हात आलाय. गॅप शॉट सिलेक्शन ना बॉल गेला पुन्हा एकदा ऑन साइडला. डीप मिड विकेट रिझन क्लिअर करेल. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. येईल हा पहिला चौकार. चौकाराच्या 6 निशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 54 या आकड्यावर. व्हेरी गुड आफ्टरनून तारिक भाई सय्यद. आज त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी पुन्हा एकदा मयूरजी म्हात्रे यांचा आम्ही पुन्हा एकदा कौतुक आणि आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था 3 दिवस खरं तर जेवण आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 दिवस खरं तर सातत्यानं जेवणाचं संपूर्ण व्यवस्थापन करणारे आमचे मयूरजी म्हात्रे, सूरजजी म्हात्रे यांचे बंधू. 5 चेंडू झालेत बरोबर. 55 5 आणि 1 गडी बाद झालाय. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत. आपण थोडा आता गेमवर फोकस करूया. पाहुण्यांचा सन्मान आपण इनिंग नंतर करूया. याही वेळेला आक्रमक फटका आणि इथे डावखुरा त्याचे फलंदाज त्यांच्या बॅटमध्ये आलाय रोहित खरात. त्याची पॉवरफुल बॅटिंग आपल्याला षटकारांचे विलोभनीय कारण जे सादर करत असताना आपल्या खेळातील नजराणा ज्यानं पेश केलाय. आतापर्यंतचा इनिंगचा खेळ आपण पाहिला. 12 चेंडू 38 धावा वैयक्तिक आपण त्याच्या बॅटमधनं पाहताय. रोहित खरात आणि वार्षिक वैयक्तिक खेळ करतोय. 9 चेंडू आणि 13 धावा. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. श्रीथेज 11 टीम चरोली पुणे 61 या आकड्यावर. 61
एका बाजूला बॅटमॅन जो खरं तर रात्रीच दिसतो उलटा टांगलेला, आणि एका बाजूला त्याच्या समवेत आमचा मिकी. काय कॉम्बिनेशन आहे. हो, सर्वच रसिक प्रेक्षकांना खरं तर आज क्रिकेटचा मनमुराद आनंद. आमचे नवी मुंबईचे 40+ लिजेंड खेळाडू आमचे सन्माननीय तानाजी काका भोईर आज उपस्थित आहेत. अगदी सूरज दादांना आम्ही जरूर सांगू इच्छितो, नवी मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेट कोणी लॉन्च केलंय तर एकमेव नाव येईल ते म्हणजे तानाजी काका. विचारा त्यांना. अगदी नवी मुंबईमध्ये जे लॉन्चिंग झालं ते लॉन्चिंग करणारे खरं तर क्रिकेटचे अप्रतिम लिजेंड खेळाडू, त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी भरपूर सांगितलं आम्हाला. पूर्वीचं खेळ, आताचं खेळ, चिखलातलं खेळ, विकेट नव्हती आता कॉन्क्रीटची विकेट आहे. पूर्वी लाल बॉल आणि फिक्की गोलंदाजी चालायची, आणि जी गोलंदाजी ओहो, आता मात्र खेळ बदललाय. जाऊया आपण थेट मैदानाकडे. 1 धावसंख्या पुढे जाईल. 62 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. हिमांशु पाडे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपल्याला करायचंय. सो दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर आपण अनाउन्समेंट करू. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल सरप्राईज केलं. बॉल किती टर्न झालाय, सरप्राईज केलं बाउन्सनं, परंतु लाईन मिस करतायत असा इशारा पंचांनी दिलाय. सो व्हाईट बॉल कॉल. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर नाव. इट्स अ 63. हो, जागेवरनं पिक करायचं होतं. बॉल खाली बसलाय. सबमरीन डिलिव्हरी. शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉटवरनं बॉलला टर्न दिलं, हलकं बीट केलं, सरप्राईज केलं. पुन्हा एकदा व्हेरिएशन खरं तर मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळते हिमांशूच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि इकडे जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत एकही फटका सजवता आला नाहीये, एकही चौकार षटकार मात्र आतापर्यंत ठोकता आला नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. AB सामर्थ्य टीम मालेगाव या टीमकडनं. भिवंडी पंचक्रोशीमधील अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र षटक क्रमांक 5 फेकत असताना हिमांशु पाटील आपली गोलंदाजी सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. टायमिंग चुकलं गेलं, टायमिंग थोडंसं फसलंय. 1 मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. ती 64 या आकड्यावर 64. एकंदरीतच या षटकामधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 2 चेंडू, आणि 2 चेंडूमध्ये आता किती आक्रमण होईल. उजव्या हाताचा फलंदाज तग धरून उभा आहे वासिक शेख. त्यांच्याकडनं अपेक्षा असणारे शेवटच्या काही खेळामध्ये मात्र नक्कीच धावसंख्येला ते ऍक्सलरेट करतील. इथे मात्र पुन्हा एकदा एकच मिळणार. पंचांचा लेग बायचा इशारा येईल. 1 धाव एक्स्ट्राच्या अकाउंटवर ऍड होईल, आणि इथे अपील होईल. पंच काय डिसिजन देतील आपण पाहूया. चला, पंचांनी काय डिसिजन दिलाय, डिक्लेअर दिलेला आहे बरोबर. बॉल कपड्याला LB साठी रिव्ह्यू नाहीये. LB आणि एज त्याच्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी तितकी नाहीये. म्हणजे पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, द बॉल इज इदर ही विकेट हिटिंग डिलिव्हरी आहे का, त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी हवी ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये बरोबर. नंबर 1. आणि एज साठी सुद्धा आपल्याकडे ती अल्ट्रा एज टेक्नॉलॉजी आतापर्यंत नाहीये. सो वी कॅनॉट यूज दिस ॲज अ DRS. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. पंच एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये, रिव्ह्यू नाही आहे LBW साठी. सो ऑनफिल्ड अंपायर डिसिजन वुड बी द फायनल डिसिजन. सो पंचांचा हा निर्णय, हा शेवटचा निर्णय म्हणजे काय तर डिक्लेअरच्या माध्यमातून मिळणार धाव 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 65 या आकड्यावर. हिमांशु पाटील अलीमघर एक्सप्रेस यावेळेला मात्र चांगली गुणवत्ता सादर करतोय. इथे मात्र मिळणार किती तर
2 धावा मिळतील आणि 5 षटकांचा खेळ अखेरीस संपला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1:67. व्यासपीठावर आमचे काही मान्यवर उपस्थित असताना त्यांचेही आपण विशेष खरं आभार आणि कौतुक करतोय. चला आपण नेक्स्ट मॅच मध्ये जे 2 संघ पाहणार आहोत त्यांचा टॉस आपल्याला करायचा आहे. MUCC ओडिसा आणि त्यांच्या विरोधात त्विषा अर्जुन 11 टीम डायगर. चला कॅप्टन आपण टॉस साठी या आणि करू आपण एक विशेष सन्मान. सूरजजी म्हात्रे यांना मी पुन्हा एकदा विनंती करू की आपण सन्मान्य श्री भाई ठाकूर यांचा आपण विशेष सन्मान करावा. आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. उरण विभागातील आमचे भाई ठाकूर यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. थँक्यू सो मच भाई आपण आलात. चला आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना सांगू या स्पर्धा आपण एन्जॉय करताय. सूरजजी म्हात्रे पुरस्कृत स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025. जसं षटक संपेल इनिंग ब्रेक मध्ये आपण तारिक भाई यांचा आपण विशेष सन्मान करू. पहिल्याच बॉलवर फुलचा फटका. ताकद पाहूया. टायमिंग सुद्धा फार छान जुळलंय. चतुर अस्त्र खेळाडू आणि फलंदाजीमधील आक्रमकता आणि त्याची भेदकता आपल्याला पाहायला मिळते. चांगला मिडल खेळला बॉलला आणि रोहित खरातच्या बॅटमधून आला. अजून एक शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये. वेलकम 6 इन द फायनल ओव्हर. आयवा झेल सुटलाय मला वाटतं आणि 300 रुपये गेले मला वाटतं. रविवार सुटला असता. 300 मध्ये भरपूर काय येतं कारण 300 मध्ये 2 फ्राईड राईस सुद्धा येतील. 300 मध्ये एक ती पण येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरखस मारलाय. मगाशी आम्ही उल्लेख केला होता परंतु इथे एकच मिळणार आहे. त्याची स्किल डिफरंट आहे. त्याचं खरं तर टॅलेंट डिफरंट आहे. त्याचा माइंडसेट डिफरंट आहे. त्याची टेक्निक डिफरंट आहे. प्युअर क्रिकेटचं स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी 46 वर तो खेळतोय. या खुल्या गटामधील खरं तर आजच्या पोल मधील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? रोहित खरात इज बॅटिंग ऑन 46. स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी. श्री तेज 11 चरोली पुणे या संघाचा एक बहादूर खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर आला आणि 1 डाऊनला आल्यानंतर काय खेळ साकारलाय. डिफायनिंग मोमेंट इन द क्रिकेट. याही बॉलवर एकच मिळणार आहे. गोलंदाजांना आपली गुणवत्ता सादर केली आहे. किरण आपल्याला पाहायला मिळत असताना किरण पाटील. किरणची गोलंदाजी. पहिल्या बॉलवर आक्रमण केलं त्यानं केलेलं हे कमबॅक. मागचे 2 चेंडू फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 47 वर वैयक्तिक खेळ करतोय तो रोहित खरात. पहिल्या मॅच मध्ये 17 चेंडू मध्ये 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एज लागलाय की बॉल अंगाचा वेध घेतलाय. पंच आम्हाला जरूर अपडेट करतील. या वेळेला मात्र ही एक धाव डिक्लेअर्ड झोनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. म्हणजे काय तर शेवटच्या अंतिमचे 2 उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 शेवटच्या चेंडूवर मात्र आक्रमण पाहायला मिळेल का? एखादा षटकार एखादा चौकार आपल्याला पाहायला मिळेल का? एखादा षटकार चौकार जरी आला 2 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. फायर पॉवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आपल्या खेळातील नजराणा पेश करत असताना इज बॅटिंग ऑन 48. टीम श्री तेज 11 चरोली पुणे या संघाचा रोहित खरात ऑन अ स्ट्राईक आणि इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. 5वा बॉल आलाय डॉट. गोलंदाजाचं करूया आपण कौतुक. किरण पाटीलनं या वेळेला मात्र अप्रतिम पूर्णपणे जखडून बांधून ठेवले फलंदाजाला. कुठेही स्कोप नाही, कुठेही मार्जिन नाहीये. फटका सजवण्याची संधीच दिली नाहीये आतापर्यंत. या वेळेला मात्र नक्की शेवटच्या बॉलवर मात्र आक्रमण होईल का? त्याचा अर्धशतक वैयक्तिक ते कंप्लीट करतील का? धावांमध्ये पुन्हा एकदा धावफलकावर काही धावा ऍड करतील का? शेवटच्या बॉलवर आक्रमण. एक मिळणार. दुसरी धाव कंप्लीट झाली तर मात्र रोहित खरात अर्धशतक कंप्लीट होणार आणि अर्धशतक कंप्लीट करणारा खुल्या गटामधील पहिला खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे रोहित खरात. रोहित खरातला आम्ही विनंती करू. समोर कॅमेरा आहे. कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून रसिक प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आणि रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करू एकदा जोरदार टाळ्या. पुणेचा हा खेळाडू श्री तेज 11 चरोलीचा एक स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांना हवीशी इनिंग अखेरीस आपल्याला स्क्रीनवर तो खेळाडू पाहायला मिळतोय. तो चमकला. 21 चेंडू 50 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि 6 षटकांच्या अखेरीस
पहिल्या इनिंगचा खेळ झाला. 78 धावांचं एक मोठं टोटल इथे उभं केलंय. 79 धावा मात्र इथे जिंकण्यासाठी टार्गेट इथं सेट झालंय. या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 स्पोर्टचे सर्व प्रवर्तक तारिकजी सय्यद सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे नवी मुंबई नगरीमध्ये. या ठिकाणी सुरजदादांना विनंती असणार आहे आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 70-70 हा ब्रँड आज भारतभर जगभर जाताना आपण पाहतोय. मग 70-70चं लाईव्ह कव्हरेज असेल, 70-70चे किट्स असतील, हे आज आपण भारतभर पाहतो, जगभर पाहतो. तर आज खास या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे मी देखील या मैदानात पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदाच धारावे गावची टीम आवर्जून ग्रामीण धमाका बिग बॅश खेळत असते. आज धारावे गावात आल्या सगळ्यांची इच्छा आहे की सरांनी देखील 2 शब्द बोलायचे आहे. तर तारीफ सर, धारावे गावाला तर तुम्ही खेळताना पाहता, कसं वाटतं आज धारावे गावामध्ये येऊन या स्पर्धेविषयी? ग्राउंड बहुत अच्छा है और नवी मुंबई में भी काफ़ी दिन से राणा अंकल से बात चल रही थी, एक धमाका बिग बैश होना चाहिए. तो और यहाँ पे अगर ये फुटबॉल का ग्राउंड नहीं होता तो वन ऑफ द बेस्ट ग्राउंड होता टेनिस खेलने के लिए. और ये टूर्नामेंट भी काफ़ी अच्छा कल परसों से मैं देख रहा हूँ. और ग्रामीण का फॉर्मेट और ओपन का फॉर्मेट अच्छा है, बड़ी बड़ी टीमें आई है और वॉचिंग भी बहुत अच्छा जा रहा है. और क्लिक लाइव पे मतलब 3000-4000 नए चैनल पे आना बड़ी बात है. उसके वजह से कि टूर्नामेंट बहुत अच्छा है. और सर आपने जो ऑर्गेनाइज़ किया है नेक्स्ट ईयर थोड़ा और अच्छा और बड़ा करो. और बाकी तो धारावे गांव की टीम तो हमारे यहाँ बार बार आके खेलती रहती है और एक साल धमाका ग्रामीण का चैंपियन भी रह चुकी. और बहुत बड़े बड़े फेमस नाम है इस गाँव ने दिए. भावेश पुराने लोगों का सुशांत नहीं, सचिन नाइक, भावेश नाइक, विकी भोईर, धीरज भोईर. और मतलब एक गांव से इतने बड़े बड़े प्लेयर्स आना इजी नहीं है. एक ग्रामीण टीम से इतने मतलब ऑलमोस्ट जो ये 4-5 प्लेयर के नाम लिए सब आइकॉन खेल सकते हैं. और ये ग्राउंड की देन है सर, इसको प्रोटेक्ट करके रखो और यहाँ मैच होती रहनी चाहिए. थैंक यू. धन्यवाद सर. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. महत्त्वाची मॅच असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचं आहे. MUCC ओडिशा आणि त्विषा अर्जुन 11 डायगर एका बाजूला ओडिशा आणि एका बाजूला डायगर. चला आपल्याला टॉस करायचं आहे. आम्ही तारिक भाई सय्यद यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा. चला त्रिशा डायगर टीमचे कॅप्टन आपण आला नाहीयेत. MUCC ओडिशा टीमचे कॅप्टन एक हरहुन्नरी मल्टी टॅलेंटेड स्किलफुल खेळाडू ऋतिक पाटील आमच्या समवेत जुळले गेलेत. चला ऑपोजिट टीम कॅप्टन तुम्ही आला नाहीयेत. त्विषा डायगर या टीमचे कॅप्टन जितक्या लवकर आपल्याला येता येईल तितक्या लवकर आपण या मॅच मध्ये थोडासा खंड पडतोय. 6 षटकांचे सामने असणार आहेत ऋतिक. 6 षटकांमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ नुकतंच एक अर्धशतक आलं. म्हणजे एका पहिल्या दिवसामध्ये 3 अर्धशतक, दुसऱ्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आणि आज पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय. एकंदरीतच 6 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये. खरं तर 3 वेगवेगळे फॉर्मॅट आम्ही पाहिले. पहिल्या दिवसामध्ये 1 संघ 2 आयकॉन, दुसऱ्या दिवसामध्ये 2 गाव 1 संघ, तिसऱ्या दिवसामध्ये ऑल इंडिया आयकॉन. तसेच या क्रीडा स्पर्धेसाठी गौरवजी वर्तक, रितेशजी शिवेकर आणि गणेशजी पाटील हे तीनही मान्यवर आणि सहकारी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या तिघांचं देखील या SN स्पोर्ट धारावेच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली. SN ग्रुप धारावेच्या माध्यमातून मंचावर जर पाहिलं तर तानाजी काका नवी मुंबईचे लेजेंडरी खेळाडू. म्हणजे पार्ले टियकचा चिखल काय असतो आणि चिखलात बॉलिंग काय टाकली जाते. आजही पार्ले टियकच्या टॉप 5 बॉलरचं नाव जर घ्यायचं झालं तर तानाजी काका त्यांच्यातलं एक आघाडीचं नाव असणार आहे आणि ते आज मंचावर आहेत. आणि मग उदय तांडेल तुमचंही नाव घ्यावं लागेल, कारण हे असे नवी मुंबईतले गोलंदाज होते.
पार्ले टिळकचा चिखल म्हटलं तर या सगळ्यांची नावं आवर्जून आज अगदी कितीतरी दिग्गज खेळाडूंना विचारलं ना ते सुद्धा ही नावं आज आवर्जून घेतात आणि त्यांनाही आज या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तानाजी काकांनी आताच मलाही माहिती दिली 88 साली पार्ले टिळक तिकडे झाली, आम्ही 88 सालीच नवी मुंबईमध्ये रबर बॉलची स्पर्धा सुद्धा भरवली होती. तर असा हा इतिहास आहे या ठिकाणी. जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी विनीत माळी आणि विजेंद्र पाटील हे दोन भिवंडीचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात आहेत आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचा गोलंदाज धनंजय भिंताडे गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्रभरातून खेळाडू आज या ठिकाणी दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. कोण जिंकणार 1 लाख, कोण जिंकणार मोटरसायकल, याचं उत्तर आज संध्याकाळी मिळणार आहे. आणि रोहित सुद्धा रेसमध्ये आलाय आता, कारण प्रत्येक फॉर्मॅटसाठी मोटरसायकल आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि रोहित ज्याने आत्ताच अर्धशतक केलं, गेल्या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल सुद्धा याच रोहित खरात यांनी देखील मिळवली होती. जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पहिला बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी उसळी. गुरुनाथ पाटील सर आमच्याकडे वळले, कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. 6 ओव्हरच्या मॅच आहेत, ही सगळ्यात जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते आणि या मॅचला जिंकण्यासाठी 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. मजा येणार आहे आज क्रिकेटमध्ये. पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वेळेला थोडेसे पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा मागे खेचला. तानाजी काका 88 सालच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. उमेश मांजरेकर सरांना ज्या वेळेला 4 व्हीलर कार मिळाली पार्ले टिळकच्या चिखलातल्या, आणि आज मात्र नवी मुंबईमध्ये देखील कित्येक वर्ष या पावसाळी क्रिकेटलाही आपण पाहतोय. या वेळेला स्ट्रोक अफलातून पाहायला मिळतोय. या खेळाडूमध्ये वेगळंच टॅलेंट आहे आणि या बॉलला फेकून दिले समोरच्या दिशेने 6 धावांसाठी सिक्सर. धाव फलकावर आहेत. षटकार मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय आणि अगदी आता नवी मुंबईत देखील पावसाळी स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग शिरवणे असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोठीवला देखील एक वर्ष आम्ही स्पर्धा पाहिली, तुर्ब्याची स्पर्धा पाहतोय आणि आता दारावे देखील चांगल्याच चर्चेत आहे, कारण ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली सूरजदादांची. यावेळेला वेगात बॉल टाकलाय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋषी जोरे, महाराष्ट्रातील चर्चित असणाऱ्या विकेट किपर पैकी एक सध्या आपण पाहतोय आज नवी मुंबईमध्ये आलेले आहेत. वेगवान चेंडू टाकला जातोय. धनंजय भिंताडे, पुण्याचा संघ देखील गेल्या काही वर्षात चांगली क्रिकेट खेळतोय. रबर बॉल विशेषतः या संघाने चांगले खेळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहे. वाशिक्षक येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, परंतु एकावरच थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मान्यवरांची मांदी आणि मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आपल्याला. पडद्याच्या पाठीमागे प्रेक्षक जे आहेत ना, त्यांना विनंती आपण थोडंसं पाठीमागे जायचंय, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्या. दारावे गावामध्ये आज मात्र रथी महारथी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विजेंद्र या वेळेला बॅट अगदी वेगात फिरवली. काय एफर्ट्स दाखवलेत यष्टी रक्षक ऋषी जोरी, माझ्यामध्ये टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दीपाड देही यष्टी आहे आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अफलातून झेल मात्र त्या ठिकाणी घेतला गेला आणि पहिली विकेट आणि त्याच्या मागे यष्टी रक्षक ऋषी जोरे यांचं देखील योगदान पाहायला मिळत आहे. सर आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि एका बाजूला एक हर हुन्नरी ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 70-70 चे प्रोप्रायटर आमचे सन्माननीय श्री तारिक भाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. हेड इज द कॉल बाय ऋतिक
अँड टेल इट इज. केतनकडे पहिला टॉस गेलाय. केतन 6 षटकं असतील, काय असणार आहे पहिलं डिसिजन आणि त्यानंतर एकंदरीत हे संपूर्ण वातावरण कसं वाटतं आणि कशी स्पर्धा वाटते? क्षेत्ररक्षण करू आणि आम्ही त्या आयकॉनला पण खेळलो आहे धाराव्यामध्ये आणि आम्ही तिकडे जिंकलो आहे. तर खूप चांगला ग्राउंड आहे आणि खेळायला सुद्धा मजा येते. शुभेच्छा असतील केतन. मॅच सुरू असताना आपल्याकडे फार वेळ नाही. ऋतिक तुलाही शुभेच्छा असतील. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे. चंद्रकांत शेट्टे सरांचा आपण आवाज ऐकूया कारण मॅच ऑन आहे. खरं तर थोडासा संवाद आपल्याला करायचा होता पण वेळेअभावी आपण संवाद थोडासा टाळलाय. तोच कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. क्रिकेटमध्ये वय हा फॅक्टर महत्वाचा नसतो, तसं वजन फॅक्टर सुद्धा महत्वाचा नसतो. यांनी दाखवलं. वजन 148 किलो आहे ऋषी सरांचा आणि काय झेल घेतलाय अफलातून. ऋषी जोरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत परंतु सामना संपलेला नाही आहे. AB सामर्थ्य आकाशभाऊ बेडसे यांचा मालेगावचा संघ आहे. यावेळेला थोडीशी उसळी जास्त होती. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लक्ष्य 79 धावांचं आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने करावे लागणार आहेत. भिवंडीचे ख्यातनाम खेळाडू एका बाजूला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पुण्याचे सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडू अगदी महेश नानगोडे पासून या सगळ्या खेळाडूंना आपण पाहतोय. हो, आई बॉल कटर्स खूप चांगले प्रभावीपणे यूज करतात धनंजय बिंताडे आणि या ठिकाणी पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 69 धावा करायच्या आहेत. आज मात्र दादांना शुभेच्छा देतोय. दादा तुम्ही काहीतरी एवढं काही भव्य दिव्य केलंय. या सगळ्या खेळाडूंना आपल्या गावात पाहायला एक वेगळी मजा आहे. यांची सेल्फी घेण्यासाठी, यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आलेत आणि दादांनी सुद्धा या सगळ्या प्रेक्षकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जेवढे प्रेक्षक या ठिकाणी आलेत सगळ्यांना मात्र सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, शाकाहारी मांसाहारी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. नवी मुंबई त्यासाठीच ओळखली जाते, आदरातिथ्यता करण्यासाठी आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सगळे इकडे दाखल झालेले आहात. गोलंदाजीमध्ये आता बदल केला जातोय. रोहित यादव यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. धर्मवीर चषक मांद्रे या ठिकाणी बेस्ट बॉलरचा पुरस्काराचे मानकरी राहिले होते जोगेश्वरीचे युवा गोलंदाज. तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत करेश म्हात्रे भादवड आणि जोडीला जर पाहिलं तर मानकोलीचे विनीत माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टपा पडतोय, बॉल त्यानंतर फिरतोय. अंपायर आमच्याकडे फिरतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे आणि म्हणून दादांबरोबर आम्ही धीरज भोईर 360 यांचंही कौतुक करू कारण एवढं मोठं आयोजन 3 दिवस सगळेच पाहत आहेत. क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी आयोजन, दर्जा या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. या वेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. यष्टांच्या पाठी अलगद बॉल पकडलाय ऋषी जोरे यांनी. आयवा कॅच म्हणजे मैदानाच्या बाहेर षटकारामध्ये झेल घेतला तर त्यांच्यासाठी 300 रुपयाचा पुरस्कार आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, फटका फसताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. शुभम शेळके त्या ठिकाणी होते, विकेट आली आहे. अनाउन्समेंट करतो. समोरचा जो खांबा आहे म्हणजे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने
त्या खांब्याला जर षटकार मारला गेला, मच्छिंद्र भोईर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आयवा कॅक्ससाठी संदेशजी श्रीकोंडे, राहुलजी बोरखे आणि सुनीलजी कांबळे या सगळ्यांकडून मात्र आयवा कॅचसाठी विशेष पुरस्कार असणार आहे प्रत्येकाकडून. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. 6 ओव्हरची मॅच आहे, 79 करायचे, 11 धावा झालेल्या आहेत. रोहित यादव आपल्या फिरकीची जादू या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या दिशेने. जयेश पाटील भिवंडीचे वंडर बॉय म्हणून गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट ज्यांनी खेळलंय. जेपी पहिला बॉल अक्रॉस खेळायला गेले स्क्वेअर लेगच्या दिशेने. रोहितचा बॉल वळलाय, जबरदस्त फिरकी आहे या रोहितकडे. आणि खेळपट्टी काय म्हणते तर खूप मोठा टर्न आहे या खेळपट्टीवर. म्हणजे फक्त बॅटरला नाही तर बॉलरला सुद्धा संधी आहे. आणि अशा प्रकारच्या मॅच मध्ये मजा येते. आम्हाला कळलं 12 बॉल 12ही नाही झाले आणि 6 बॉल 27 सुद्धा झालेत. विकी भोईर यांनी काल कारनामा केला या ठिकाणी. शेवटच्या षटकात 5 षटकार मारून विजय मिळवून दिला. अकरा धाव फलकावर आहेत. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होते. यानंतर देखील एक महत्वाचा सामना या संपूर्ण स्पर्धेचं सध्या जर पाहिलं तर जेवणाचं व्यवस्थापन मयूरजी मात्रे, सूरज भाऊंचे बंधू आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. हा सगळ्यांना विनंती आहे. वाह, इकडे मात्र एक जबरदस्त झेल पकडला जातोय. महेश नानगुडे त्या ठिकाणी होते, पुण्याच्या मुळशीचे बावधनचे खेळाडू, आणि त्यांच्याकडून एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि आणखीन एक विकेट आली आहे. पहा, आपल्याला ज्यांना कुणाला पारितोषिके द्यायची मॅच झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या वेळेला त्याची अनाउन्समेंट होईल, त्याच्या अगोदर नाही होणार. एक फटका तर खेळला खरा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा. आणि तिकडे महेश नानगुडे आले, युवा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा सध्या अखंड महाराष्ट्रात आहे, तेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक विकेट रोहितच्या खात्यामध्ये ही विकेट येताना पाहायला मिळते. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी गौरवजी वर्तक साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सूरजदादा यांना विनंती असणार आहे आपण हा सन्मान करायचा आहे. गौरव भाऊ या आणि आपले सगळे सहकारी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. एसएन ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सूरजदादा अनंत मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपला केला जातोय. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आणि त्याबद्दल हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. गौरव भाऊ, आपला विशेष स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणं हे या ठिकाणी पाहतोय आपण. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या तेवढी पुढे गेलेली नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. ओ, काय वळलाय बॉल, अँगल बनवला. रोहित यादवची फिरकी आणि हे फिरकी अस्त्र पाहायला मिळालं. वा रोहित वा, जबरदस्त गोलंदाजी. आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 12. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला इकडे गाठायचा आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. साहिल बॅटिंगसाठी आले खरे, परंतु या ठिकाणी पहा विशेष पुरस्कार आताच या ठिकाणी सूरजदादा मात्रे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आयोजक यांच्याकडून घोषित करण्यात आले आहेत. 2 फायनल खेळवल्या जाणार आहेत, एक ग्रामीणची आणि एक ओपनची आहे. दोन्ही फायनलसाठी हा पुरस्कार आहे. पहिली हाफ सेंचुरी दोन्ही पैकी कोणत्याही फायनल मध्ये किंवा दोन्ही मध्ये मारली तरी चालेल. तर जो कोणी खेळाडू पहिली हाफ सेंचुरी मारेल त्याच्यासाठी 10,000 रुपयाचा पुरस्कार. दोन्ही फायनलसाठी हा पुरस्कार असणार आहे. म्हणजे 20,000 रुपयाचा पुरस्कार ऑन आहे. त्याच्यामुळे आपली काही बॅटिंग माझ्या मते थोडीशी फायनलसाठी सुद्धा राखून ठेवा, कारण फायनलला मोठी मॅच आहे आणि मोठा पुरस्कार सुद्धा आहे. आणि एक हाफ सेंचुरी तर पुण्याच्या रोहितने या ठिकाणी मारली आहे सुद्धा.
जे काही करायचं भव्य दिव्य करायचं सूरज दादांचं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धनंजय भिंताडे पुन्हा एकदा बॉलिंगला आलेत. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे नवी मुंबईच्या धारावी गावामध्ये. बॅट अगदी वेगात फिरवली आहे परंतु बॉल टर्न होतोय. पुन्हा एकदा ऋषी जोरे यांच्याकडेच मात्र बॉल जाताना पाहायला मिळेल. धावा कराव्या लागणार आहेत. साहिल एका बाजूला आहेत, करेश मात्रे हे सुद्धा पावसाळी क्रिकेटमधील किंवा बाजूवरचं एक मोठं नाव आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाठीमागे मार्गस्थ होईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. बॅटिंग करावी लागेल. बाजूवर म्हटलं हा समोरच्या लॉंग ऑनच्या दिशेने काही प्रेक्षक आपण भगव्या रंगाच्या कपड्यापासून थोडंसं मागे व्हायचंय. वाशिक्षक यांच्या पाठीमागे भगव्या रंगाचा कपडा त्या ठिकाणी आपण पकडलेला आहे तो सोडा प्लीज. यावेळेला करेश स्ट्रोक खेळताना पाहिलं मिळाले खरे आणि एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. षटकार या ठिकाणी खेळला जातोय. करेश मात्रे ही मॅच आम्ही याही परिस्थितीमध्ये सोडणार नाहीये हे या ठिकाणी सांगत असताना आणि अशा प्रकारचे फटके आले तर टीम मॅच मध्ये येऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. 60 धावा तर अजूनही करायच्या आहेत. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. भिवंडी डोळेगावचे खेळाडू साहिल पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला भादवडचे खेळाडू आपल्याला करेश पात्रे पाहायला मिळत आहेत. आज सगळे नवी मुंबईत आलेत. ठाणे जिल्ह्यातील हा महत्वाचा भाग आहे. नवी मुंबई सुद्धा वेग आणि उसळी दोन्ही पाहायला मिळालं. यष्टांच्या लगोलग पुन्हा एकदा ऋषी जोरे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 20 बॉलमध्ये 60 अजूनही करायचे आहेत म्हणजे आता थोडासा दबाव वाढू लागलेला आहे. यावेळेला उसळी होती या बॉलला आणि तिकडे रोहित खरात आहेत आणि त्यांच्या हातात बॉल जाईल. धनंजय भिंताडे यांना विकेट मिळते तर कॅच पकडतायत रोहित खरात. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मानकोलीचा सिक्सर किंग दीपू माळी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 19 बॉलमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे म्हणजे 19 पैकी 10 बाहेर मारायचे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल आपण मैदानात दाखल व्हायचंय कारण आज एकंदरीत 8 मॅच आहेत. पुल केला जातोय परंतु फटका समोर जाईल. शुभम आहे तिकडे. मुख्य मंचावर ज्यांनी गाड्या मुख्य स्टेजच्या समोर किंवा मुख्य एंट्रीच्या समोर ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला घ्या. प्रमुख पाहुणे काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळे मेन एंट्री आहे तिकडनं आपण गाड्या कोणी लावल्या असेल तर कृपया बाजूला घ्या. 18 बॉलमध्ये अजूनही 59 धावा करायच्या आहेत. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 20 धावा झाल्या. 4 विकेट माघारी परतल्या आहेत. AB सामर्थ्य मालेगाव आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चरोली पुणे. सचिन शेट लालदास तापकीर आणि कंपनी श्रीतेज चरोली. श्रीतेज करंडकाचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला AB सामर्थ्य मालेगाव. आकाजी बेडसे आणि कंपनी मालेगावचे क्रिकेट प्रेमी यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. रोहित पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. फिरकीपट्टू फिरकीची जादू त्यांनी आज या ठिकाणी दाखवली आहे. बॉलला गरगर गरगर फिरवलंय परंतु समोर आता दीपू माळी आहेत.
पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय. यष्टांच्या पाठीमागे ऋषी जोरे नाही तर एक मोठी भिंत उभी असं वाटतंय. बॉल पाठी जाऊच देत नाहीयेत. हो, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा फिरताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. विकेट आली आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. बरोडीचे अजय पाटील मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. काही मिनिटातच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांची आम्ही आवर्जून वाट पाहत आहोत, नवी मुंबईचे युवराज आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं नेतृत्व संदीपजी गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि एक अभ्यासू नेता म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे. हो हो हो, रोहितने आणखीन एक चांगली कॅच पकडली आहे. अर्धशतक केलं, 50 केली आणि 2 कॅचेस देखील पकडल्यात. अफलातून रोहितची अप्रतिम बॉलिंग. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर ठेवलेली नजर आणि त्यानंतर पकडलेली कॅच. वळलेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. त्विषा अर्जुन 11 टायगर हा बलाढ्य संघ यानंतर खेळताना पाहायला मिळेल आणि MUCC ओरिसा हा संघ देखील पाहायला मिळणार आहे. डॉक्टर संदीपजी पावशे आणि तेजसजी पाटील यांचा त्विषा अर्जुन 11 टायगर पाहायला मिळणार, तर रिकिन मोहंती साहेब आणि अंजू अन्वी मॅम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे MUCC ओरिसा. इकडे चुकी झाली आणि या चुकीला माफी नाहीये. फेकून दिलाय बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा फलंदाजाने केलेली आहे. अक्षय थेटे. नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. 7 धावा तरी या ठिकाणी आता आलेल्या आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न आहे. फ्री हिट आहे. अक्षय थेटे बॉलिंग तर अप्रतिम करतात, आता बॅटिंगसाठी आहेत. टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, जाईल बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल 51 ची आवश्यकता आहे. तेरा चेंडू 51 धावांची आवश्यकता. मॅच आता दुसऱ्या डावात थोडीशी झुकली आहे, परंतु अक्षय थेटे हे म्हणतायत मी आहे ना, आणि आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय. वा अक्षय वा, मॅचला ऑन केलंय. 12 बॉल मध्ये 45 पाहिजेत आता. फिरलेला बॉल मात्र मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 4 ओव्हर संपतायत, धावसंख्या 34 झाली आहे आणि 12 बॉल बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 45 अजूनही.
वार्षिक शेख आलेत गोलंदाजीसाठी. वार्षिक शेख पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग देखील पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. 2 षटकार देखील खेळले होते. दीपेश माळी आणि अक्षय थेटे. पहिला बॉल उसळी थोडीशी जास्त आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. अजूनही 12 बॉलमध्ये 44 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न याही परिस्थितीमध्ये करावे लागतील. एबी सामर्थ्य मालेगाव. दीपेश माळी दीपू बॅट अगदी वेगात फिरवली परंतु जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल 11 मध्ये 44. याच दीपू माळी यांनी पनवेल या ठिकाणी 6 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता रबर बॉलच्या बॅचमध्ये आवश्यक असताना तो कारनामा केला होता. पाहूया आज दीपू आहेत. व्हेरिएशन केलंय. खूप चांगला बॉल या ठिकाणी. गती परिवर्तन वासिक यांचं. आणखीन एक डॉट बॉल. सामना आता हळूहळू मात्र एका बाजूला झुकू लागलेला आहे. SN ग्रुप धारावीचं आयोजन. वेगवान बॉल आता मात्र पायावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. अपीलही केलं परंतु पंचाने ते अपील फेटाळले. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते आणि अजूनही 9 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. आजचा दिवस क्रिकेटसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. नवी मुंबईत एक मोठी स्पर्धा आणि कुणाला मिळणार मोटरसायकल याची देखील चर्चा होईल. आणि या उसळी असणाऱ्या बॉलला मात्र या ठिकाणी खेळलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला. म्हणजे हा सामना जर पाहिलं तर अजूनही ऑन आहे. उसळी होती आणि एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने मात्र या बॉलला खेळलाय. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल आणि 38. षटकार चौकाराची भाषा जर बोलली तर हा सामना काही अवघड देखील नाहीये दीपू माळी यांच्यासाठी. समोर वाशिक. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलेत. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे. 8 बॉलमध्ये अजूनही 37. हा बॉल थोडासा खाली राहतोय. मॅच एका बाजूला आता हळूहळू झुकलेली आहे. आई एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु आई डॉट बॉल येईल. मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. 6 बॉलमध्ये 37 पाहिजेत. कंपल्सरी चेसचा नियम आहे. पुण्याचा संघ या हंगामात जो क्रिकेट खेळलाय जबरदस्त खेळलाय. त्यामुळे व्यावसायिक संघांच्या यादीमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये श्रीतेज 11 चरोली पुणे, अमराज मृत्युंजय हा संघ देखील येताना पाहायला मिळतोय. सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ. ऋतिक सांगळे आलेत गोलंदाजीसाठी. आपल्या क्रिकेटमधील सर्वात उंच गोलंदाजांच्या यादीतील आणखीन एक नाव ऋतिक सांगळे. लेदर बॉल क्रिकेटही चांगलं खेळतात. व्हॉलीबॉल पट्टू आहेत ते. सर्वात उंच पूरक खेळाडूंपैकी एक. 6 बॉल 37 अजूनही पाहिजेत. दीपू माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. अशा प्रकारचे रेकॉर्ड कारनामे त्यांनी केलेत. पाहूया आज काय करतील. 6 मध्ये 37. पहिला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मॅच आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेगवान गोलंदाज आहेत ऋतिक सांगळे आणि उंच पुरे देखील आहेत. त्याचाही फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. गती परिवर्तन देखील करतायत. लेदर बॉलही चांगले खेळतात. आणि इकडे ऋतिकची गोलंदाजी अप्रतिम होत होती. यश पाहिजे होतं आणि यशही मिळालंय. विकेट.
ऋतिक सांगळे उंचपुरे गोलंदाज, यावेळेला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. म्हणजे आता केवळ औपचारिकता आता शिल्लक राहिली या मॅचची.